हा सेमिनार घ्यायचं निश्चित झालं आणि पुरी साहेब आणि परांजपे साहेबांचा फोन आला. मी म्हणलं एक नाव देतो. मजदूर संघाचे आमचे 2-3 कार्यकर्ते आहेत की हा असे विषय मांडणारे. मी तर इंडस्ट्रीमध्ये काम करणार अंगठा बहादूर कामगार. त्यामुळे म्हणले तुम्हीच या. तर म्हणलो ह्या सेमिनारमध्ये माझी ती तेवढी हे पात्रता नाही, उंची नाही, पण मला असं वाटतं की त्यांचा आणि माझा संपर्क असल्यामुळं अण्णांनाही काही ट्रेनिंग मिळावं असा त्यांचा हेतू असावा आणि म्हणून त्यांनी तो आग्रह धरला असं मला वाटतं. आज या ठिकाणी मेक इन इंडियाच्या विषयी सगळ्या ट्रेड युनियननी आणि सगळ्यांनीच बाजू मांडलेली आहे आणि संमिश्र सगळी बाजू आहे. भारतीय मजदूर संघ म्हणून भारतीय मजदूर संघाचं देखील या भूमिकेशी आमची सहमती आहे. सरकारने घोषणा केली आणि एक सरकारने देशाच्या उत्थानासाठी आणि हा देश जगाच्या पाठीवर क्रमांक 1 होण्यासाठी असे उद्दिष्ट ठेवून हे मेक इन इंडियाचा नारा दिलेला आहे. त्याचं आम्ही स्वागत केलेलं आहे. परंतु हा नारा प्रत्यक्ष उतरवण्यासाठीच्या ज्या कठीणाई आहेत यासाठी जे काही करायला हवंय त्याचेही सर्व मुद्दे केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे आम्ही दिलेले आहेत. त्यामुळे हा नारा दिला आणि मग अंमलबजावणी झाली आणि आपण झालो असं नाही, तर त्याचे उद्दिष्ट आणि त्याचे जे ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनचा विचार सरकारने केला पाहिजे. आणि म्हणून आज त्रिपक्षीय जे उल्लेख झाला किंवा त्रिपक्षीय सदस्य बसून एकत्रित विचार करतात कामगारांचा आणि सगळ्या रचनेचा, एकूण आलेल्या प्रश्नांचा. अखिल भारतीय स्तरावर त्रिपक्षीय समिती होती, परंतु महाराष्ट्र स्तरावर गेली 15 वर्ष कराड साहेबांच्या बोलण्यात आलं त्रिपक्षीय सदस्य समिती निर्माण होत नाहीये. आणि त्यावर महाराष्ट्रामध्ये त्रिपक्षीय समितीत बसून जर विचार केलं, त्याचं चिंतन केलं, तर सर्व बाजूला समोरून सरकारला नीट निर्णय घेता येतो असं मला वाटतं. या ठिकाणी मालकांच्या आणि काही अडचणी आहेत, तर त्या ज्या आहेत कामगार कायद्याबद्दल असं मला वाटत नाही. तर ते इन्स्पेक्शन राज जे आहे ते कंपन्यांना जे सगळ्या वन विंडो ज्याला म्हणतात, तर अशी नेमकी अडचण आहे. सरकारी यंत्रणामध्ये असलेल्या भ्रष्टाचाराला त्यांना तोंड द्यावं लागतं आणि ह्या इन्स्पेक्टर राजमुळे सगळीकडे आम्हाला ते हे प्रकारचे लायसन्स ठेवा, इतक्या प्रकारचे रजिस्टर ठेवा, ही खरी अडचण आहे. आणि सरकारला नेमकं कळत नाही का काय मला समजत नाही की त्यांची अडचण काय आहे. आणि सरकार म्हणतं की आम्ही कामगार कायद्यात बदल करू. खरं म्हणजे कामगार कायदा आणि त्यांना गव्हर्नमेंटला या ठिकाणी इंडस्ट्रीला असलेल्या अडचणी ह्या थोड्याशा वेगळ्या आहेत आणि म्हणून त्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. तोही विषय आम्ही सरकारपर्यंत पोहोचता केला. मग आपले लेबर कमिशनर आले नाही, मी त्यांना फोन केला आता याच्या आधी की येणार नाही, तर म्हणलो तुम्ही या, हे त्रिपक्षीय आहे. त्रिपक्षीय सरकारने गेल्या 15 वर्षात गठीत केलेलं नाही. त्यामुळे पुरी साहेबांनी जर हे त्रिपक्षीय ठेवलं तर हा विषय सरकारकडे जाईल, तुमच्या उपस्थितीत व्हावा असं मला वाटतं, असं त्यांना मी सांगितलं. त्यामुळे या सगळ्या विषयाचा एकूण विचार केला तर हे मेक इन इंडियाचं जे आहे तर ते मेक इन इंडियाचं करत असताना या ठिकाणी भारतातला जीडीपी वाढला पाहिजे अशी भूमिका असता कामा नये. तर भारताचं पर कॅपिटा इन्कम वाढलं पाहिजे अशा प्रकारची एकूण भूमिका असली पाहिजे. जीडीपी नुसतं वाढवून आणि बाहेरचं मेक इन इंडिया आमच्या देशात करा आणि आम्हाला लुटून घेऊन जा, आमचे श्रम फुकट विकत घेऊन जा, अशा प्रकारची भूमिका विदेशी कंपनीची असता कामा नये. आणि त्यामुळे मग या ठिकाणी करत असताना त्या ठिकाणचा विचार करताना सरकारने तशी धोरणं राबवली पाहिजेत आणि तसं त्रिपक्षीय सदस्य याच्यावर त्याचं चिंतन झालं पाहिजे. म्हणजे विदेशी कंपनीच्या मोटारी ज्या आहेत की 50 लाखाची एक मोटर आहे, कार आहे, त्याची 8 लाखची किंमत 50 लाख आहे आणि मग ते अमेरिकेत 50 लाखाला विकली जाते, भारतात 50 लाखाला विकती आणि जर्मन देखील 50 लाख विकते. पण अमेरिकेतले ते बनवणारं मॅन्युफॅक्चर जो आहे तिथे इंजिनियरचा पगार आहे 6 लाख रुपये दर महिना, जर्मनमध्ये आहे 3 लाख रुपये आणि हिंदुस्थानातल्या कामगारांना 1 लाख रुपये दिला तर तो नाचतो, मला 1 लाख रुपये मिळाले. म्हणजे मग जर सगळे कॅटलॉगची किंमत ती आहे तर मॅन्युफॅक्चरिंग करताना मग तुम्ही अमेरिकेच्या कामगारांना 6 लाख रुपये देता, तर मग हिंदुस्थानातल्या कामगारांचे 5 लाख रुपये कुठे गेले, विषय तो आहे. त्यामुळे मग पर कॅपिटा इन्कम वाढायचं असेल तर नुसतं जीडीपी वाढू चालणार नाही, तर या ठिकाणचा विचार करत असताना या ठिकाणी कामगारामध्ये पैसा आणि जनतेमध्ये पैसा आला पाहिजे अशा प्रकारचा विचार केला पाहिजे. नरेगाचा विषय आला आणि नरेगामध्ये आता रोजगार निर्मिती आहे, बाकी ठिकाणी निर्मिती नाही. आणि नरेगामध्ये जी निर्मिती होती तर त्याच्यामध्ये प्रोडक्शन व्हॅल्यू ॲडिशन किंवा प्रोडक्शन आपल्याला उत्पन्न मिळतं आणि जीडीपी वाढतो अशा प्रकारचं होत नाही.
त्यामुळे नरेगामध्ये अशी योजना आपण आम्ही सांगितली किंवा नरेगामध्ये योजना आणून की तेल बिया लावा, त्या ठिकाणी इंधनाचा एक पर्याय विषय होईल. पर्यायी इंधनाचा विषय राष्ट्रीय स्तरावर जागतिक स्तरावर एक विद्रूप स्वरूप घेतो आहे आणि भारतात पर्यायी इंधनाचा विचार करायचा असेल तर नरेगाच्या योजनेतून ते करा. आता नरेगाच्या योजनेतून त्या विषय हा इथं ह्या फोरमचा नाहीये, पण नरेगाचे झालेले पैसे खर्च आणि प्रत्यक्ष उत्पन्न किती, या देशाचं उत्पादन किती भर पडली असा विचार केला तर चिंतेचा विषय आहे. पेपरवर नरेगाचे झालेले खर्च हा विचार केला तर तोही मोठा चिंतेचा विषय आहे. आणि म्हणून त्याच्या अंमलबजावणीचा विषय आहे. या ठिकाणी जी आपलं सरकार आहे तर त्या सरकारला लेबर लॉच्या अंमलबजावणीचा विषय आपण सांगितलेला आहे. सरकार आम्ही ज्या ठिकाणी बोलतो आणि सांगतो की ह्या सरकारच्या बद्दल, तर आता 49% जागा या रिक्त आहेत. म्हणजे त्याला अंमलबजावणी करणे यंत्रणा सरकारची नाही. 49% जागा करारसाहेब त्या रिक्त आहेत. आणि मग त्या ठिकाणी गेलो की आम्ही नाशिकला सांगतो की आम्ही 4 क्लार्क आहेत. 4 क्लार्कमध्ये 3 क्लार्क नाही तर एकच क्लार्क भरलेल्या 3 रिक्त आहेत. आणि त्यामुळे अडचण जी आहे तर ही ट्रेड युनियनची नाही, अडचण जी आहे ती मालकांची नाही. सरकारने हे समजून घेतलं पाहिजे की या सगळ्याचा विचार करत असताना आपण नेमकं ते काय करायचं. हायर अँड फायर विषय हवं, त्यांना ते हवंय, त्यामुळे त्याचं एक मन तयार होत आहे. हे असलं कामा नाही. म्हणजे आम्ही बेसिक विचार करतो की बाबा कायदा आहे, कायद्यामध्ये कायदे का आले, कायदे मुळामध्ये आलेले आहेत की काही व्यवधानं निर्माण झाली, काही अडचणी झाल्या, समाजाला तोषित निर्माण झाले, मग कायदे निर्माण झाले. पूर्वी गाव पंचायत होती, कायद्याच्या आधी 50-100 वर्षापूर्वी गाव पंचायतीमध्ये व्हायचं. मग कायद्याचा विचार करत असताना कायदे निर्माण झाले त्याच्या अंमलबजावणीचा विषय आहे. म्हणजे या देशामध्ये जेव्हा कायदेच अस्तित्वात नव्हते तेव्हा हा शेतकरी बैलाला काम करून घ्यायचा. चांगला बैल नवीन खोंडा असेल तर अवताला लावायचा, नंतर लावलं की त्याचं जरा श्रम कमी झाले, ताकद कमी झाली तर मग त्याला ते 3 बैलाच्या जोडीला जोडायचा. नंतर आणखीन ताकद कमी झालं तर मग बैलगाडीला जोडायचं, मग मोठ्याला जोडायचं आणि नंतर मग घाण्याला जोडायचं. त्याची क्षमता कमी झाली त्या बैलाची तर त्याच्या क्षमतेप्रमाणे ह्या देशातला शेतकरी म्हणजे कायदा पाळत होता आणि त्याच्याकडून त्या पद्धतीने काम करून घेत होता. शेवटी त्याला पोसायचा, शेवटी मरेवर कसायकडे येत नव्हता. तुम्ही सांगता की आता 40 वर्ष झाली की क्षमता कमी झाली म्हणून त्याला हायर अँड फायर, हे कशाला हवंय. तेव्हा तो विचार करत असताना त्याचाही विचार या ठिकाणी सरकारने केला पाहिजे किंवा त्रिपक्षीय सदस्यपदे ते केलं पाहिजे. या सगळ्या याच्यामध्ये आपण एखादा चांगला कामगार आहे, म्हणजे घरात आपण बघतो सगळे एक मोलकरीण चांगली असेल तर चांगली मोलकरीण आपली काढून टाकली तर चांगली मोलकरी मिळत नाही, ही समस्या आहे. आणि मग एखाद्या कामगाराला तुम्ही कामगारांना की त्या ठिकाणी व्हीआरए देऊन काढलं तर चांगला कामगार कुठं मिळणार आहे. मग चांगला कामगार मिळाला नाही तर मग चीनीचा जो माल आहे तो बाजारात मिळतो, मग चीनीसारखा स्तर आपलं देखील जी क्वालिटी आहे ही चीनची क्वालिटी व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा सरकारने विचार केला पाहिजे. कॉर्पोरेट पॉलिसी, कॉर्पोरेट येऊ द्या, कॉर्पोरेटचं काय म्हणणं नाही आमचं वगैरे, पण कॉर्पोरेटमध्ये एकूण देशाचा रोजगार किती आहे आता सध्या तर 5.4% या देशामध्ये आता कॉर्पोरेटचं जे आहे तर ही स्थिती आपल्याकडे आहे. दुसरा विषय आहे की आपल्या या सगळ्या लघु आणि मध्यम उद्योग आहेत तर हे कॉर्पोरेटचा विचार करत असताना लघु आणि मध्यम उद्योग जे आहेत ते 25% लघु उद्योग आणि मध्यम उद्योग ज्याला उद्योग म्हणतो आपण, तर ह्या देशामध्ये रोजगार निर्मितीचे उद्योग झाले पाहिजेत. देशाची अर्थरचना आणि देशाची लोकसंख्या घेत असताना सरकारने हा विचार केला पाहिजे की या देशामध्ये रोजगार निर्मिती झाली पाहिजे. या देशातले लघु उद्योग 25% हे सायकलनी 25% लघु उद्योग बंद पडत असतात, निरनिळ्या पद्धतीचे मध्यम उद्योग बंद पडतात, काही ठिकाणी बंद केले जातात खोटे दाखवून वगैरे, पण तरी देखील 4 लाख उद्योग या देशातले दरवर्षी बंद होतात आणि नवीन निर्माण होतात. ही लघु उद्योगाची स्थिती आहे. आणि म्हणून लघु उद्योगाला प्रोत्साहन देणं, मेक इन इंडिया करत असताना लघु उद्योगाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे, त्यांना सवलत दिली पाहिजे, त्यांना काही समस्या आहेत त्यांच्यासाठी केलं पाहिजे. आणि या सगळ्यासाठी या मेक इन इंडियासाठी लघु उद्योगाचं काम होईल, वाढेल, त्या ठिकाणचे रोजगार जास्त आहेत, अशा प्रकारचं धोरण सरकारने आखण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून लघु उद्योगासाठी प्रत्येक MIDC मध्ये एक सेंटर असावं, त्या लघु उद्योगांचे त्याचं सर्वेक्षण करावं, त्याची माहिती घ्यावी आणि त्यांना सगळा पाठपुरावा करण्यासाठी करावं. कायद्याबद्दल काय फार बोलायचं नाही, सगळ्याच युनियनच्या लोकांनी सांगितलं लवचिक कायदे असावं. काय ह्या ठिकाणचे 90 वर्ष या देशामध्ये विदेशी उद्योग चालू आहेत, कॉर्पोरेट येतील. आता आलेले जे मल्टीनॅशनल आहेत, संदीप साहेब असं तुमच्याकडे एक प्रश्न आहे का की या देशातले कायदे जाचक आहेत म्हणून आम्हाला अडचण आहे, अशा कुठल्या विदेशी उद्योगांनी सांगितलंय का, कॉर्पोरेट उद्योगांनी सांगितलंय का? सांगितलं नाहीये. अडचण त्यांची ती नाहीये. या ठिकाणचे कायदे जाचक आहेत म्हणून अशी तक्रार आहे का, अशी तक्रार नाही. पगारदारीची त्यांची तक्रार आहे का, तक्रार नाही. सरकारी यंत्रणा मॅन पॉवर कम
करप्शन आणि त्या ठिकाणचे जे इन्स्पेक्टर राज आहे याच्यावर या उद्योगाचं जास्त भिस्त आहे. त्यामुळे असं संदीप साहेब कुठं दिसलेलं नाही की कामगार कायदे जाचक असल्यामुळे उद्योग बंद पडला. अशी स्थिती या देशामध्ये कुठं नाहीये. त्यामुळे हा विचार करत असताना सरकारला आमचं म्हणणं जे आहे किंवा ते या पद्धतीने केलं पाहिजे. आता सेकंड लेबर कमिशनचा हा त्रिपक्षीय महाराष्ट्रात गेली 15 वर्ष नाहीये आणि आमच्या सगळ्या युनियनचं म्हणणं आहे. कामगार मंत्र्यांना गेल्या आठवड्यात आम्ही भेटलो आणि आम्ही सांगितले त्रिपक्षीय सदस्याचे जे गठन करा. तर त्या लेबर कमिशन सरकारी यंत्रणा सगळी बसते, सगळे सरकारी अधिकारी होते. ते म्हणले नाही, सगळे आपले समित्या ज्या आहेत, बोर्ड आहे, घरेलू बोर्ड आहे, माथाडी बोर्ड आहे, आपण त्रिपक्षीय करतो. मी म्हणलं असं तुम्ही गव्हर्नमेंटला फसवता कशाला? त्या ठिकाणी सगळे लेबर ऑफिसर होते. म्हणजे तुम्ही हे सांगा की त्रिपक्षीय सदस्य होतं का नाही. तर हे जे आहे ते प्रदेश स्तरावरचं ते व्हावं ही आमची मागणी आहे. मग त्यांनी सांगितलं मी इथे की तुम्ही काय त्यांचं म्हणणं आहे काय ते सांगा. ते म्हणले ते नाहीये. मग काय करता येईल? पुनर्गठित करावं लागेल, विचार करूया. तर हे जे बेसिक विषय आहेत तर हे बेसिक विषय सांगितले पाहिजे. म्हणजे सरकारला ते मधलं जे ब्युरोक्राट्स आहेत तर ते नीट माहिती देतं का देत नाहीत माहिती नाही. आणि त्यामुळे हे सगळे सरकारच्या समोर आम्ही विषय घेऊन जायचा विचार करतोय. घाई करू नये. आम्ही तर नॉन पॉलिटिकल आहोत, आमचं कुठले राजकीय पक्ष नाही. मला म्हणलं की तुमचं सरकार, म्हणलं आमचं सरकार नाही. गेली 47 सालापासून आम्ही म्हणणं की आमचं सरकार जे सरकार ते आपलं आहे. लोकशाही पद्धतीने आलेलं कुठला पक्ष कुठला असेल पण हे सरकार आपलं आहे. जे सरकार कामगार हिताचा विचार करेल त्यांना तेवढं सहकार्य करू, जेवढा विरोध करू तेवढा विरोध करू, अशी भूमिका मजदूर संघाने पहिल्यापासून मांडली. तेव्हा आंदोलन आम्ही 12 महिने करतो. अटल बिहारी वाजपेयीने आंदोलन केलं आणि उद्या 26ला आमचं जॉईंट फंडचं आंदोलन आहे कामगार कायद्यातल्या रिफॉर्म बद्दल आहे. तर आम्ही आंदोलन करणार आहोत. त्यामुळे मग सरकारचं चिंता करायची नाही. त्यामुळे सरकार कामगार हिताचा जेवढा विचार करेल तेवढा विचार आम्ही त्यांना सहकार्य करू, जेव्हा करणार नाही तेव्हा करू. म्हणजे आता काही दिवस थांबायचं. म्हणजे युपीएचं पहिलं गव्हर्नमेंट आला, आम्ही 2 पत्र दिलं आमच्या महामंत्र्यांनी की त्या पत्र दिलं, सांगितलं की सरकार नवीन आले मनमोहन सिंगजी, तुम्हाला सगळं माहिती व्हायला हे करायला वेळ लागेल. 2 वर्ष आम्ही तुम्हाला अवधी देतो. 2 वर्षानंतर आम्ही याचा विचार करू. 2 वर्ष अवधी दिली. याही सरकारला अवधी याचा विचार करायचा विचार करू शकतात सर्व ट्रेड युनियन. सगळ्यांची भूमिका ती आहे. मग तुम्ही काय घाई करता? आम्ही जर अवधी द्यायला तयार आहे तर तुम्ही त्या ठिकाणी मंत्रिमंडळाची शपथ घ्यायच्या आधी आम्ही रिफॉर्म आणू. अरे बोला की कामगार कायद्याची. कामगार सगळे ती या ठिकाणचा जो विषय आहे केंद्रामध्ये चर्चा झालेल्या आहेत आणि त्या चर्चा करून तो विषय केंद्रामध्ये आलेला आहे की ते या ठिकाणी सगळे विषय करून करावं. त्या विषयापासून ते जो विषय आलाय त्रिपक्षीयमध्ये एकमत झालेले आहे. केंद्रीय स्तरावर मालक आणि त्याच्याबद्दल एकमत झालेले. आम्ही सरकारला सांगितले ते पेपर बघा आणि त्या मुद्द्यावर तुम्ही सुरू करा. हे आपल्या अशा प्रकारची मागणी ही आपण सगळ्या ट्रेड युनियननी मांडलेली आहे. आम्ही तर काय सोशल पार्टनर आहोत. ILOचं कन्व्हेन्शन आहे 144 भारताने स्वीकारलेलं आहे आणि मग त्याखाली आम्हाला केलं पाहिजे. पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांना ह्याही मुख्यमंत्र्यांना आम्ही नोटीस दिली. ILOची आम्ही रिप्रेझेंटेशन मजदूर संघ करतो. तर हे जर तुम्ही कन्व्हेन्शन मान्य केलं नाही तर आम्ही तुमच्याबद्दल ILOमध्ये तक्रार करू. पण अशी ILO तक्रार करण्याच्या आधी तुम्ही जागृत व्हावं करा. आपल्या देशातल्या सगळ्या समस्या आपल्याच मंत्र्यांची समस्या वेशीवर जगाच्या टाकणं आम्हाला काही इंटरेस्ट नाहीये. परंतु ते केलं पाहिजे. समस्या आहे की चर्चा करून वाटायची हे करून दोघांच्या समस्या करून हे केलं पाहिजे. मध्ये एक आला की आम्ही सांगितलं की ट्रेनिंगचा विषय आला तर ट्रेनिंग दिलं पाहिजे. आता मल्टीनॅशनलचे मला अनेक लोक भेटतात ट्रेनिंगचं वगैरे, पण मग ट्रेनिंग देताना ट्रेनिंगचा विषय असतो किंवा ते प्रोडक्शन वाढावं कसं, रिजेक्शन कमी कसं हो काय हो. अरे असा विशेष होऊ नका. ह्या कामगारांना माझा उद्योग आहे असं वाटावं. गेली 25-50 वर्ष आम्ही काम करतो. त्यामुळे अनेक कंपन्यांना मी सांगितलं की ट्रेनिंगचा पहिला विषय त्यांनी म्हणलं अनड्युटी सोडतं का हो, खायला तुम्ही देता का हो, आम्ही प्यायला पण देतो. आता ट्रेनिंगला घेऊन जाताना दारू पाजली आणि त्यांना नॉनव्हेज खायला दिलं तर त्याच्यात काय घुसणार आहे त्याच्या डोक्यात. त्यामुळे विचार करताना ट्रेनिंगचा करताना विचार करताना तो हा माझा उद्योग आहे असं वाटलं पाहिजे. आणि म्हणून ट्रेनिंग त्या पद्धतीने द्या. मग ट्रेनिंगमध्ये पहिला विषय घ्या की तुमची हेल्थ चांगली असली पाहिजे. आहार काय ठेवा, तुम्ही तुमच्या कुटुंबाचं प्लॅनिंग करता का, तर वर्षाचं प्लॅनिंग करा. कंपनीकडे 10 वर्षाचं प्लॅनिंग आहे. हे 2 विषय अनेक कंपन्यांमध्ये मी सांगितलं की हे 2 विषय कामगार द्या, बाकीचं सगळं पर्क्युलेट व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे या सगळ्याचा बॅलन्सिंग विचार करून देशाचा विचार करून कामगार आहे या कामगारांच्या समस्या आहेत त्या कामगारांच्या समस्याकडे बघून आपण हा विचार केला पाहिजे. कामगार हा एक उद्योगाचा हिस्सा आहे, त्याला ते दिलं पाहिजे. पैसा आणि मालकी दिली म्हणून कामगारांना हायर फायर करावं असं नाही. ते एक समान पातळीवर त्याचा विचार झाला पाहिजे. अशा प्रकारचे निरनिराळे मुद्दे जे आहेत तर मला असं वाटतं की हे सेमिनार घेऊन आपण चांगलं केलेलं आहे. आणि या सगळ्या सेमिनारमध्ये आलेले सगळे ट्रेड युनियनचे विषय आहेत, काही आमचे मुद्दे आहेत हे सरकारसमोर गेले. आणि याची जर चर्चा सरकार पातळीवर होत नसेल तर आपल्यासारख्या फोरमवर ही चर्चा जर मोठ्या प्रमाणात जर झाली
तर मग एकूण जी कामगारांची मनस्थिती आहे आणि युनियनची मनस्थिती आता की आम्ही 2 चाकं आहोत वगैरे, ठीक आहे, सगळं आहे, ठीक आहे. परंतु हे करत असताना कामगारांचे जे म्हणणं आहे, कामगाराला मनुष्य म्हणून, आम्हाला माणूस म्हणून सन्मान दिला पाहिजे, ही कामगारांची मूळ मागणी आहे. वेतनवाढ किती, सन्मान दिला पाहिजे, आणि हा सन्मान मिळत नाही. तर या पद्धतीचा विचार सगळीकडे व्हावा असं मला वाटतं. हे सगळं विदेशात गेलेले आपण बघतो कामगार, की म्हणतो की विदेशात गेलेले कामगार परत येत नाहीत, त्यांना यावं असं वाटत नाही. विदेशातल्या कामगारांचाही सर्वे केलेला आहे. त्यामुळे विदेशातला गेलेला कामगार भारतात परत यावा अशी परिस्थिती निर्माण करा आणि मग मेक इन इंडियाचा नारा द्या. मला असं वाटतं तुम्ही यशस्वी व्हाल. अशा प्रकारचं जे सहकार्य लागेल सर्व ट्रेड युनियन कामगारांचं राहील. अशा प्रकारचा एक सेमिनार आणि पुरी साहेबांनी ठेवला, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि थांबतो.